पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय रोहित पाटील सारखा एक मोठा फलंदाज बाद झालाय। एक अप्रतिम झेल आपण पाहतोय मैदानामध्ये जरूर पाहायला मिळाला। नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतो विकी येतोय। विकी इंगळे एक नक्कीच प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाचा एक मोठा फलंदाज आहे, अष्टपैलू खेळाडू आहे। लेदर क्रिकेट नक्कीच तो जास्त प्रमाणात खेळतो, परंतु आज बघूया या प्रसाद इलेव्हन अलिबाग संघासाठी कशा पद्धतीची कामगिरी करेल। तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो गोलंदाज सनी चांगला चेंडू आपण पाहतोय। याही वेळेला आपण पाहिलं ना तर जरूर अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला होता, जिथे एक धाव मात्र नक्कीच सहजरित्या पूर्ण केली जाते आणि एका धावेने आपण पाहतोय अकाउंट सुद्धा ओपन करतोय तो अर्थात प्रसाद इलेव्हन अलिबाग संघ। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर एक गडी बाद एक अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, जिथे सनी डोलकर हा नक्कीच एक अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। हा चेंडू सुद्धा आपण पाहतो अतिशय तेज तरार चेंडू, पूर्णपणे बीट करून जाणारा चेंडू, फलंदाजाला काहीच समजत नाहीये। नक्कीच एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी सनीची नक्कीच एक कौतुकास्पद आहे। एका बाजूला आपण पाहिलं तर मुरुड तालुक्यातील चोरडे संघ आपण पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला अलिबाग तालुक्यातील प्रसाद इलेव्हन अलिबाग संघ। हा चेंडू मात्र आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू, काय गोलंदाजी पाहायला मिळते। सनीचं इथे कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी हाताळतोय, कारण का पहिले षटक आहे। या पहिल्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येत असतात, परंतु आता मात्र कंजूसी गोलंदाजी केले, कौतुक करावं लागेल। ॲडम राऊंड द विकेटचा मारा, याही वेळेला आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू, धावचीची संधी होती परंतु डायरेक्ट हिट मात्र होत नाहीये। एक धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल या चेंडूवरती आणि एका धावेनंतर मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले एक गडी बाद 2 धावा धावफलकावरती लागतायत। 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ पूर्ण झालाय, काय गोलंदाजी पाहायला मिळाली, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय सनी डोलकर पेश करतोय। या षटकातील अंतिम चेंडू आणि अंतिम चेंडूवरती मात्र नक्कीच एक चांगला फटका आला होता, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे। एक धाव तर जरूर पूर्ण केली जाईल आणि षटक क्रमांक आपण पाहतोय येथे 30 पहिलं समाप्त होत आहे आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागतायत, त्या अर्थात एक गडी बाद केवळ 3 धावा। काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली, सनी डोलकरचं नक्कीच इथे कौतुक करूया। अप्रतिम दर्जाची गोलंदाजी नक्कीच मैदानामध्ये पाहायला मिळाली, जिथे नक्कीच ज्या षटकामध्ये धावा येत असतात त्या षटकामध्ये पूर्णपणे अपोजिट संघाला धावांपासून बांधून ठेवलं, पूर्णपणे वंचित ठेवण्यात यश लाभलं, त्या अर्थात गोलंदाज सनी याला। परंतु अजूनही 3 षटकांचा खेळणं बाकी आहे या पहिल्या सत्रातील, अर्थात येणारे 18 चेंडू हे बरंच काही सांगून जातील, कारण का या येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कशा पद्धतीने येतील याच्याकडे जरूर लक्ष द्यावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला, अर्थात प्रसाद इलेव्हन अलिबाग संघाला। नवीन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजाच्या मोर्चावरती प्रत्योज येतोय, बघूया प्रत्योज कशा पद्धतीची इथे गोलंदाजी करणार, कारण का विकी इंगळेकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, कित्येक स्पर्धा त्याने गाजवल्यात। त्यामुळे आज या कुरुळच्या मैदानावरती खेळ करत असताना एक महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये अर्थात अवधूत पाटील यांनी पुरस्कृत केलेली आणि कुरुळ क्रिकेट मंडळ यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय। या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे, जिथे आपण पाहिलं तर ग्रामीण गटामधून NSC खानाव संघाने 2 सामने जिंकलेत आणि गाव टू गाव फॉर्मॅटचा जर आपण विचार केला तर हा 3रा सामना आहे। पहिला सामना आपण पाहिला तर साखर संघाने जिंकला, दुसरा सामना आपण पाहिला तर कुरुळ संघाने जिंकलाय आणि आता मात्र 3रा सामना आपण पाहतोय मैदानामध्ये चालू आहे। एका बाजूला चोरडे संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अलिबाग संघ। यावेळेला नक्कीच चांगला फटका आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, जोपर्यंत क्षेत्ररक्षण करेल फेकी तोपर्यंत जरूर इथे दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात यश लाभलंय या दोन्ही फलंदाजांना आणि या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र आगेकूच करते, ती अर्थात 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात, जिथे दुसरं षटक हे मार्गस्थ आहे।
चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी आपण पाहिली तर सनीच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये झाली. केवळ त्याने 3 धावा खर्च केल्या आणि प्रत्युत सुद्धा आपण पाहतोय नक्कीच एक चांगली सुरुवात करून देतोय तो, अर्थात आपल्या संघाला नॉर्विन राजवीर 11 चोरडे संघाला. परंतु आता मात्र अलिबाग संघाला कमबॅक करावं लागेल, कारण का धावा येणं गरजेचं आहे. कमीत कमी 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 45 ते 50 धावा नक्कीच येणं गरजेचं आहे. अपोजिट संघाचा जर बॅटिंग अटॅक पाहिला तर भक्कम आहे. याही वेळेला आपण पाहतोय नक्कीच एक चांगल्या टप्प्याची गोलंदाजी आपण पाहिली ना तर जरूर शरीरापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न करतात, अर्थात अवे फ्रॉम द बॉडी. ही गोलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये प्रत्युतच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. ज्या पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिली तर चोरडे संघ नक्कीच एक बराचसा पल्ला गाठून आलाय, परंतु एक सुंदर क्रिकेटचा खेळ दाखवतोय या सामन्यामध्ये. यावेळी आपण पाहिलं तर खोलवर टाकलेला चेंडू, एकच धाव येते याही चेंडूवरती आणि एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते, अर्थात 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बघा मयूर, आपण पाहिल्यानंतर या सत्रामध्ये अजूनही एकही चौकार आणि षटकार पाहायला मिळाला नाहीये. काय गोलंदाजी पाहायला मिळते या चेंडूवरती. मात्र काय घडलंय, क्षेत्ररक्षक तिथे टिपलाय झेल आणि फलंदाज विकी इंगळे बॅक टू दी पवेलियन. आणखीन एक धक्का लागेल अलिबाग संघाला. थँक्यू डीजे. एआयच्या माध्यमातून आपण पाहिलं तर सुंदर असं गीत इथे नक्कीच डीजे ऑपरेटर अर्थात लवेजच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये वैभव येतोय. या वैभवकडे मात्र नक्कीच आशा आहेत, कारण का या वैभवने साधारणतः आपण विचार केला तर मागील 2 ते 3 वर्षांचा हंगाम आपण पाहिला तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे. मग फलंदाजी असेल गोलंदाजी असेल दोन्ही बाजूंमध्ये आपण पाहिलं तर वैभवने नक्कीच एक चांगली कामगिरी केली आहे आपल्या अलिबाग संघासाठी आणि कित्येक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो ॲज अ आयकॉन म्हणून सुद्धा खेळ करत असतो. परंतु आज आपला संघ अडचणीत सापडलाय. महत्त्वाचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आशयाला परतलेत, त्यामुळे आपल्या संघाची जबाबदारी आता मात्र घ्यावी लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 2 गडी बाद केवळ 7 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु प्रत्युतचे इथे कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. चांगला चेंडू आपण पाहतोय. नक्कीच मोठा फटका खेचायचा होता, परंतु चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण पाहतोय, धारदार गोलंदाजी आपण पाहतोय. अक्षरशः अलिबाग संघाला धावांसाठी आता मात्र संघर्ष करायला लावलाय तो, अर्थात चोरडे संघाने. सुरुवातीपासून आपण पाहतो अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मैदानामध्ये पेश करत असताना हाही चेंडू आपण पाहतो अप्रतिम दर्जाचा आपण पाहतोय. इथे मात्र नक्कीच अपील फेटाळतात पंच. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं देखील इथे समाप्त होईल आणि 2 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागतायत ते, अर्थात 7 धावा. 12 चेंडूंचा खेळ संपला आणि जर अशू 7 धावा मैदानामध्ये लागल्यात तर त्यापैकी किती चेंडू निर्धाव गेलेत हे जर आपण आपल्या स्टॅटिस्टिशियनला विचारलं ना तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव गेलेत. आणि 2 बॉलवरती विकेट गेलेत, म्हणजे 6 चेंडू निर्धाव गेलेले आहेत. आता याच्यातलं प्रेडिक्शन वगैरे या गोष्टींवरती येऊ आपण, पण आता क्रिकेट किती प्रामुख्याने बदललेलं आपल्याला पाहायला मिळतं ना, की आपण असं म्हणतो की जेव्हा 24 चेंडूंमध्ये साधारण मॅच जिंकण्यासाठी 40 धावांची गरज असेल आणि मग सामना 12 चेंडूंमध्ये 20 धावांवर आला की मग आपण एक गणित मांडतो आणि आपण म्हणतो की साधारण 3 स्ट्रोकची मॅच आहे, बरोबर आहे. 12 चेंडूंमध्ये 20 असं असेल तर आपण असं गणित मांडण्याचा प्रयत्न करतो. पण जर पहिली बॅटिंग आपण करत असू तर पहिल्या बॅटिंगमध्ये पण याच गणिताने आपण खेळतो का,
मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर अलीकडच्या काळात हो असंच दिलं जातं आणि म्हणूनच असेल की 6 चेंडूंमध्ये 7 धावा आल्यात आणि 6 चेंडू तब्बल निर्धाव आहेत, ज्याच्यावर 2 चेंडूंवरती 2 विकेट गेल्यात आणि म्हणूनच आपल्याला पाहायला मिळतं की गोलंदाज चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करतोय का तो लेग कटर करतोय का, तो ऑफ कटर करतोय का, एवढं याच्या छोट्या छोट्या अनालिसिसमध्ये जाण्यापेक्षा तो निर्धाव चेंडू टाकतोय एवढं मात्र नक्की आहे, कारण त्याला संधी मिळते ती फलंदाजाने अशा पद्धतीने फटके खेळण्याची. चुकीचा फटका आला की त्याच्यावरती विकेट तरी येते आयदर तो चेंडू निर्धाव जातोय हे स्पष्ट होतं. त्याच्यामुळे हा 13 चेंडूंमधला 7वा चेंडू निर्धाव असेल, फलंदाज बाद. तिने पुरस्कृत करण्यात आलेल्या आणि कुरुळ क्रिकेट मंडळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत दिनेश बिर्जे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा आपण यथोचित मानसन्मान करूया. ज्याच्यावरती आपण बोलत होतो अशोक की 13 चेंडूंचा खेळ संपलाय, 7 चेंडू निर्धाव आहेत, त्याच्यावर 3 विकेट गेल्यात, 7 धावा आलेल्या आहेत. स्ट्रोकचं क्रिकेट पाहायला मिळतंय. एकतर आयदर तुम्ही असं म्हणू शकता किंवा निर्धाव जाणारे चेंडू तुम्हाला दाखवून देतात मैदानामध्ये की स्ट्रोकलेस वंडर आणि स्ट्रोकवालं क्रिकेट याच्यामधला जो काही भेद आहे ती अर्थात आज मैदानावरची सिच्युएशन आहे. यानंतर आपण रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले ब्रिजेश साळावकर आणि जयेश पाटील यांचा देखील आपण अवधूत पाटील पुरस्कृत आणि कुरुळ क्रिकेट मंडळ आयोजित यांच्या वतीने आपण सत्कार घेतोय. मैदानामध्ये काय घडलंय इथे आपण पाहतोय. फलंदाज राजेश सारंग आल्या आल्या मैदानाच्या बाहेर परततोय. अर्थात लेग बिफोर द विकेटच्या नादात आपण पाहतोय राजेश सारंग मात्र तंबूत परतलाय. आणखीन एक धक्का लागलाय तो अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाला. पूर्णपणे आपण पाहिले तर दयनीय अवस्था केली आहे ती अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघाची. काय गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकापासून आपण पाहतोय या सामन्यामध्ये प्रभुत्व गाजवतोय तो अर्थात चोरडे संघ. पूर्णपणे आपण पाहतोय प्रत्येक गोलंदाजाने कसून गोलंदाजी केली आहे आणि अपोजिट संघाला आता मात्र पिछाडीवर टाकलंय. विनोद म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय रायगड पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले जयेश पाटील आणि ब्रिजेश साळावकर या दोघांचा देखील आपण पाहतो अवधूत पाटील पुरस्कृत आणि कुरुळ क्रिकेट मंडळातर्फे या स्पर्धेच्या वतीने आपण इथे सन्मान करतोय. उड्या मैदानाकडे पुन्हा एकदा नवीन बॅटर मैदानामध्ये अक्षय येतोय. अक्षयकडे सुद्धा आपण पाहिलं ना तर नक्कीच मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, परंतु जसं संदीप सर म्हणाले की प्रत्येक खेळाडू हा मोठे फटकेच खेळतोय. तुमच्याकडे संयम हा असला पाहिजे, कारण का पहिल्या षटकापासून जर आपण विचार केला तर नक्कीच अपोजिट संघाची गोलंदाजी चांगल्या पद्धतीची आहे, परंतु तुम्ही संयमी खेळणं देखील अपेक्षित आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेचायचा होता, परंतु यावेळी चेंडूने बॅटचा तितकासा संपर्क पाहायला मिळत नाहीये. लेग बाईटच्या स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ते अर्थात 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक चालू आहे. सुजल सुद्धा आपण पाहतोय अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी पेश करतोय. त्याने आतापर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर लेग बाईच्या स्वरूपाने नक्कीच एक धाव येते. अजूनही आपण पाहिलं तर या संपूर्ण सत्रातील जर विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. त्यामुळे बघूया 9 चेंडूमध्ये कितपर्यंत मजल मारतो अलिबाग संघ. हा चेंडू मात्र आपण पाहतोय बराचसा बाहेर वळतोय. पंच इशारा करतो की हा चेंडू वाईड आहे, स्क्वेअर आहे, त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाने आपण पाहतोय धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती अर्थात 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वैभव कांबळी खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नक्कीच या खेळाडूकडे ती टॅलेंट आहे. मोठमोठ्या स्पर्धा
मध्ये त्याने अतिशय चांगल्या दर्जाची खेळी केली, परंतु अपोजिट संघ आता मात्र नक्कीच हवी ठरतोय ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत. हाही चेंडू आपण पाहिलं तर निर्धाव येतोय आणि संघाची धावसंख्या स्थिरावतीये, ती अर्थात केवळ 9 या धावसंख्येवरती. या चेंडूवरती मात्र वैभवच्या बॅटमधून मोठा फटका, परंतु इथे झेल ड्रॉप झाले आणि चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. वेलकम फॉर अलिबाग. थँक्यू डीजे. यानंतर होणारा सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आजच्या दिवसातील. मर्याई शिवकृपा तळेखार विपक्ष प्रदीप स्पोर्ट्स पुरस्कृत परूरपाडा. मध्यंतरामध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. हा चेंडू आपण पाहतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडवा बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा आपण पाहिलं तर नक्कीच संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची नक्कीच इथे सांगता होते. एक चांगलं कमबॅक आपण पाहतोय गोलंदाज सुजलच्या माध्यमातून आणि षटक क्रमांक आपण पाहतोय इथे तिसरं देखील समाप्त होतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 13 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या 18 चेंडूंचा इथे खेळ पूर्ण झालाय. उर्वरित अजूनही 6 चेंडूंचा खेळणं बाकी आहे पूर्णपणे. मात्र प्रसाद 11 अलिबाग संघ आता मात्र पिछाडीवर पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने चोरडे संघाची गोलंदाजी आपण पाहिली तर नक्कीच प्रत्येक गोलंदाजाने एक चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी केली. चला चोरडे संघ जास्त वेळ घ्यायचा नाहीये, टीम मीटिंग घ्यायची नाहीये, लगेचच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे, कारण का अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. काय आयोजन पाहायला मिळतंय. अवधूत पाटील पुरस्कृत आणि कुरुल क्रिकेट मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने साजरी आणि संपन्न होणारी ही क्रिकेटची स्पर्धा. या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आपण पाहतोय गाव टू गाव फॉर्मॅट्स मधील हा सामना. एका बाजूला आपण पाहतोय नुरवी राजवीर 11 चोरडे संघ, तर दुसऱ्या बाजूला प्रसाद 11 अलिबाग संघ. 13 धावा केवळ धावफलकावरती लागल्यात आणि 3 षटक हे पूर्ण झालेले आहेत. आता मात्र अंतिम षटक घेऊन राजा येतोय. बुगिया राजा इथे मात्र कशा पद्धतीने कामगिरी करणार, तर दुसऱ्या बाजूला अक्षय ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. अक्षयकडे सुद्धा नक्कीच एक चांगल्या दर्जाची फलंदाजी आहे, परंतु आता मात्र हे षटक खूप महत्वाचं असणार आहे, ते अर्थात अलिबाग संघासाठी. षटकातील पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती अक्षयच्या बॅटमधून मोठा फटका, चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. चांगला फटका आपण पाहतोय. हा फटका येणं तितकंच महत्वाचं होतं, ते अर्थात प्रसाद 11 अलिबाग संघासाठी. या 6 धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतेय, ती अर्थात 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अंतिम षटकाचा खेळ चालू आहे, जिथे पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, परंतु आता मात्र आपण पाहिलं तर राजा कमबॅक करणार का या षटकामध्ये, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. राऊंड द विकेटने मारा आपण पाहतोय. यावेळेला सुद्धा आपण पाहतोय मोठा फटका जरूर खेचायचा होता, परंतु इथे मात्र लेग बाईच्या स्वरूपाने जरूर धावफलकावरती एक धाव येते आणि एका धावेनंतर आपण पाहतोय संघाच्या धावसंख्येला आकार मिळतोय, अर्थात 20 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. पूर्णपणे आपण पाहतोय
या सामन्यामध्ये आतापर्यंत मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो अर्थात नुरवी राजवीर 11 चोरडे संघ. ज्या पद्धतीने पहिल्या षटकापासून आपण जर विचार केला तर नक्कीच प्रत्येक गोलंदाज असेल, मग सनीनी केलेली गोलंदाजी असेल, प्रत्योजने केलेली गोलंदाजी असेल आणि सुजलने सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे. परंतु या षटकामध्ये आतापर्यंत आपण जर विचार केला तर 2 चेंडू मागे 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज राजाने. उर्वरित बघूया 4 चेंडूंमध्ये कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळतोय. या चेंडूवरती सुद्धा आपण पाहतोय चांगला फटका आलाय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं, जिथे एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु एकाच धावसंख्येवरती समाधान मानावं लागते, ते अर्थात दोन्ही फलंदाजांना. आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते, ते अर्थात 21 रन्स ऑन द बोर्ड. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच पूर्णपणे चेंडूचा पेस काढून घेतला होता गोलंदाजांनी. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर जरूर एक चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते आणि केवळ एकच धाव येणार या ही चेंडूवरती. एका धावेनंतर आपण पाहतोय संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते, ते अर्थात 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र शेवटचे 2 चेंडू येणं बाकी आहेत. बघूया 2 चेंडू मागे काय घडतंय मैदानात. याही चेंडूवरती आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू. आज वैभव खऱ्या अर्थाने आपण पाहिला तर थोडा अंश का होईना तो बॅकफुटला पाहायला मिळतोय आणि ते मात्र आपण पाहिलं तर धावचित पद्धतीने वैभव बॅक टू दी पॅव्हलियन. आणखीन एक धक्का लागलाय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 23 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय. चेंडू सीमारेषा बाहेर, षटकार. पहिल्या सत्राचा खेळ मैदानामध्ये संपलाय. जवळजवळ आपण पाहिलं तर 1:30 वाजून गेलेले आहेत आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 29 धावा धावफलकावरती लागल्यात आणि 30 धावांचं लक्ष ठेवलंय, ते अर्थात नुरवी राजवीर 11 चोरडे संघासमोर. तत्पूर्वी एक विनंती असेल की यानंतर होणारा सामना मर्याई शिवकृपा तळेकार विपक्ष प्रदीप स्पोर्ट्स पुरस्कृत परुपाडा. चला दोन्ही संघांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. परुपाडा संघाचा कर्णधार आणि तळेखार संघाचा कर्णधार, आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. तळेखार संघाचा कर्णधार उपलब्ध आहे, तरी परुपाडा संघाचा कर्णधार आपल्याला विनंती असेल की आपण देखील कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. विजय कमलाकर पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करायचे आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर परुपाडा संघ, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर तळेकार संघ. मुरुड विरुद्ध अलिबाग असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असणार आहे परुपाडा विपक्ष तळेखार.
विजय पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफिकीचा कौल करतोय. नाणेफिकीचा कौल जिंकला तो अर्थात शिवकृपा मरियाई तळेकर संघाने. काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंगच करू. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले ते अर्थात तळेकर संघाने. काय सांगशील तेजस या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप छान आहे आणि आम्हाला चान्स दिल्याबद्दल पण धन्यवाद पूर्ण. नक्कीच दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. जाऊया आपण मैदानाकडे, अर्थात आमच्या समालोचन कक्षामध्ये जोडले जाऊया अर्थात संदीप सरांकडे. थँक्यू सो मच आशुतोष. 24 चेंडू येणं बाकी आहेत. म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ संपला. आपल्याला असं वाटलं होतं की प्रसाद 11 अलिबाग संघ जो ज्यांचा खेळ विशेष करून खूप दिवसाने मी मैदानामध्ये पाहतोय त्या संघाकडून बऱ्याच साऱ्या अपेक्षा त्यांच्या पाठीराख्यांना सुद्धा असतील. विशेष करून या मैदानामध्ये प्रसाद 11 अलिबागने काही फायनल्स त्यांच्या नावावरती आहेत असा हा संघ मैदानामध्ये उतरलेला पाहायला मिळाला होता. पण त्या संघाला आजच्या रात्रीमध्ये पहिल्या डावामध्ये काही कमाल करता आलेली नाहीये. कारण 29 धावा त्याने जमवल्या. 30 धावांचा खेळ त्याने मैदानात ठेवलात. साधारण 90s मधले जे खेळाडू होते ते म्हणतील की 24 चेंडूमध्ये 30 धावा म्हणजे भरपूर झाल्या. आम्ही 6 ओव्हरला 22 25 धावा सुद्धा दिलेल्या नाही आहेत. म्हणजे हे मी सुद्धा पाहिलंय. म्हणजे खूप वेळेला असं बघितलेलं आहे की साधारण त्या कालखंडामध्ये जायचं म्हणजे जिथून कुठून सुरुवात करायचं. आपण राजू म्हात्रेच्या 95च्या कालखंडापासून सुरू करण्यापेक्षा साधारण पुढे येऊया. राजू शास्त्रीचा तो 2000च्या सालचा पुढचा कालखंड. त्या कालखंडामध्ये अशा मॅचेस होत होत्या. महेंद्र म्हात्रे असतील किंवा ते राजू शास्त्री असतील, ही सगळी मंडळी होती की जी धावा येत नव्हती. तिकडे महेंद्र पालव होते आमचे किंवा झुंजार पोयनाड संघ मैदानामध्ये असायचा. त्यांची ती कामगिरी आपण सदैव त्याच्याबद्दल चर्चा करायचो. पण आज जेव्हा किंवा रेवदंड्याचा संघ सुद्धा असायचा. आमचा विघ्नहर्ता रेवदंड्याचा संघ असायचा. पुरुषोत्तम आज अंपायर्सच्या भूमिकेमध्ये आहेत. ते सुद्धा अशा प्रकारचे सामने त्यांनी खेळलेले आहेत. आम्हाला इशारा करतात की सामन्याला सुरुवात होते. पण 24 मध्ये आता 30 बनवायच्यात. आव्हान सोपं आहे. रोहित हे आव्हान कशा पद्धतीने प्रत्युत्तर दाखल मैदानामध्ये घेतोय ना ते पाहणं औत्सुक्याचं असेल. कारण प्रसाद 11 अलिबाग संघ पहिल्यापासून आपण मैदानामध्ये पाहिलं तर आक्रमक खेळायला गेले. अर्थात तोच क्रिकेटच्या खेळाचा अलीकडचा गाभा सुद्धा आहे आणि असायलाच पाहिजे कारण त्यांनीच आत्ताचं क्रिकेट ओळखलं सुद्धा जातं. पण मग मैदानामध्ये कधी कधी त्या हाराकिरीच्या नादात आपण बाद झाल्यावर जेव्हा दुसरी इनिंग आपल्याला मिळाली ना तेव्हा थोडंसं फायटिंग स्पिरिट दाखवूया. कारण मी तुम्हाला सांगतो प्रसाद 11 अलिबाग संघाने आत्तापर्यंत अशा किलिंग स्पिरिटवरती खूप सारे सामने जिंकलेले आपण मैदानात पाहिलेले आहेत आणि त्याच्यामुळे ते एक फायटिंग स्पिरिट किंवा किलिंग ॲटिट्यूड ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणतात ना की हारायचं तो भी शान से हारेंगे. पण त्या प्रकारचं मैदानामध्ये ॲटिट्यूड जर मैदानात पाहायला मिळालं तर क्रिकेटमध्ये मजा येते ना. कारण बघा आजही अनेक सारे जण एका बाजूला चोरडेचा संघ मैदानामध्ये येतोय. फार पूर्वीपर्यंत म्हणजे अगदी मागच्या 5-7 वर्षांमध्ये पाठीमागे गेला तर चोरडे संघ मैदानामध्ये नव्याने तयार झालेला संघ आहे हे आपण कोणीही मान्य करू. पण अशा वेळेला हे नव्याने तयार झालेले खेळाडू आज क्रिकेट हा कोणत्याही एका विभागाचा खेळ राहिलेला नाहीये. क्रिकेट हा कोणत्याही एका तालुक्याचा खेळ राहिलेला नाहीये. 2007ला भारतीय संघाने विश्वचषक जेव्हा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला ना तेव्हापासून क्रिकेटचे हे सगळे पॅरामीटर बदललेले पाहायला मिळाले की तो मोठ्या शहरांचा खेळ बिलकुल राहिला नाही. तो खेळ छोट्या छोट्या भागांचा, त्या गावांचा आणि त्यातून आलेल्या या स्टारकास्ट मंडळींचा आहे. आणि म्हणूनच आज रोहित सारख्या खेळाडूकडून जशी अपेक्षा असेल तशीच अपेक्षा डावखुरा फलंदाज शाहिद कडून सुद्धा असेल. जयेश घाग आणि शाहिद या जोडीकडून सुद्धा असेल. चोरडे संघाकडून खेळणारे हे खेळाडू आज मैदानामध्ये आलेत. कुरुळच्या मैदानामध्ये कदाचित नाईट क्रिकेट स्पर्धा खेळण्याचा त्यांचाही अनुभव कदाचित पहिल्यांदा असेल. पण अशा वेळेला आपण जे मैदानामध्ये ठरवून येतो की चला पहिल्यांदा खेळणार आहोत काहीतरी स्वतंत्रपणे छान पद्धतीने करूया ते करण्याचा शाहिदचा प्रयत्न. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक नव्हते. बरोबर या वेळेला डान्सिंग डाऊन द विकेट आले आणि डीप कव्हर मधून हा पहिला चौकार.
जातील आणि हे रंग क्रिकेटचे आहेत. या मैदानामध्ये आपण नेहमी म्हणतो की होली इज अ कलरफुल, दिवाळी इज अ लाईटफुल अँड क्रिकेट इज अ ब्युटिफुल. आज मैदानात त्याचा प्रत्यय येतोय. चोरडे संघ एका छोट्याशा गावातून आलेले खेळाडू मैदानामध्ये प्रसाद 11 अलिबाग संघाला भारी पडण्यासाठी काय काय करता येऊ शकतं हे जेव्हा पहिल्या डावात त्यांनी दाखवून दिलं, तिथे रोहित थोडा परत ॲग्रेसिव्ह झालेला पाहायला मिळाला. हे ॲग्रेशन फार महत्त्वाचं. रोहित पाटील दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर जेव्हा मैदानात परतलाय ना, मला त्याचं ते किलिंग स्पिरिट बघणं फार उत्सुकता लागून राहिले. अशा वेळेला तो आज मैदानात गोलंदाजी करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर जोरदार अपील झालं, पंचांनी ते तात्काळ फेटाळून लावलं. या खेळासाठी अलिबाग तालुक्यातल्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये रोहित पाटीलचं सदैव नाव घेतलेलं आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्याचमध्ये रोहितने ती कामगिरी केली. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावफलकावरती आल्या. 30 धावा बनवायच्या होत्या 24 चेंडूमध्ये. रोहितने ते स्टॅटिस्टिक राखलं का, तर त्याचं उत्तर यस असं असेल. बघा, एक आपण म्हणतो ना की आपल्या बकेट लिस्टमध्ये काही गोष्टी असतात की माझ्या ओव्हरमध्ये मी या धावा देणार नाही, माझ्या ओव्हरमध्ये मी याची विकेट काढेन, माझ्या ओव्हरमध्ये मी हे करेन. हे जे काही पॅरामीटर स्वतःसाठी आपण फिक्स करतो, मला वाटतं रोहितने ते पॅरामीटर फिक्स केले होते. पहिल्या षटकात त्याने 7 धावा खर्च केल्या. आय डोंट नो त्याने विकेटसाठी तो गेला होता नाही गेला होता, ओनली टीम हॅज टू नो अबाउट दिस असंही तुम्ही म्हणू शकता. पण रोहितने ती कामगिरी केली. प्रसाद 11 अलिबाग संघाला थोडं भूतकाळात जावं लागेल की याच मैदानात आपण खूप सारे सामने जिंकलेत, पण चोरडे संघाने जे इम्प्रेस केलंय ना आज मैदानामध्ये, त्याचं कौतुक सुद्धा आपल्याला करावं लागेल ना, कारण क्रिकेट हा खेळ दोन्ही बाजूंचा आहे. जसं मगाशी आपण म्हणालो होतो की इथे तुम्ही कोणत्याही एका संघाची बाजू उचलून धरू शकत नाहीये, कारण इथे हर रोज एक नया खिलाडी आहे, हर रोज एक नई पहचान आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ते आमचे हरीश पंड्या सर फार छान पद्धतीने म्हणतात कि टेनिस क्रिकेट कई सारे खिलाड़ियों की कहानी है, फर्क सिर्फ इतना है दोस्त, किसी की कहानी छिप जाती है तो किसी की कहानी छुप जाती है. आणि म्हणूनच आजच्या रात्री हे असं काही जे घडेल ना की चोरडे विरुद्ध अलिबाग हा सामना प्रेक्षकांनी का लक्षात ठेवावा. पुढच्या 10 वर्षानंतर जेव्हा संदीप जगे इथेच समालोचन करत असतील, त्यावेळेला कदाचित जेव्हा आम्ही चर्चा करत असू, तेव्हा याच सामन्याबद्दल आम्ही का म्हणावं. म्हणजे जेव्हा आपण पाठीमागे खूप साऱ्या मोठ्या क्रिकेटपटूंची नावं घेतो, या मैदानावरचे खूप सारे रेकॉर्ड्स आपण आठवतो, तेव्हा चोरडे संघाला सुद्धा विचार करावा लागेल की आपण जेव्हा गावामध्ये जाणार आहोत तेव्हा विजय घेऊन गेलोय, विजयी होऊन गेलोय, हे महत्वाचं असणार आहे. आणि त्या पद्धतीचं हे उत्तर पाहायला मिळालंय. चेंडू कव्हर्स मधून होतोय फरार, आणखीन एक चौकार. गाव म्हणजे चोरडे गाव आणि त्या चोरडे गावातील हे सारे तरुण मंडळी. आणि आज जयेशने काय फटका खेळला आपण पाहिलं ना की कव्हर्स मधून ज्या पद्धतीनं चेंडू ट्रॅव्हल झाला, त्यावेळेला त्याच्या फटक्यामधली ताकद सुद्धा अनुभवायला मिळाली. राजू सारंग गोलंदाजीला आले. पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च रोहितने केल्यानंतर आपल्याला सुद्धा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आणि तोच मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर मात्र थोड्या अंशी सावध पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला, पण बऱ्याच साऱ्या गडबडी होतात. त्याच्यामध्ये हे दोन्ही फलंदाज ओव्हर एक्साइटेड सुद्धा झालेले पाहायला मिळणार आणि होणार. हे क्रिकेटमध्ये वारंवार या गोष्टी होत असतात, पण किती अलर्टनेस आहे ना हा सुद्धा महत्त्वाचा. कारण क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे. या खेळामध्ये तुम्ही मनामध्ये, ज्याला आपण नेहमी म्हणतो की अलीकडच्या काळामध्ये स्टेटस लाईनने कॉमेंट्री ऐकणं सुद्धा अनेकांना आवडतं, किंवा त्याच वेळेला ते स्टेटस लाईन आपल्या भोवती असावं हे सुद्धा अनेकांना आवडतं. म्हणजे रील्स ओरिएंटेड काहीतरी आपल्याला मटेरियल ऐकायला मिळावं या अपेक्षेने आपण जातो. त्यातली एक स्टेटस लाईन फार सुंदर आहे की आपण मैदानामध्ये
आपण मैदानामध्ये स्वतःला सिद्ध करावं आधी आणि मग आपण आपोआप प्रसिद्ध होतो. आज मैदानामध्ये सिद्ध करण्याची जी धडपड सुरू आहे ना चोरडेच्या खेळाडूंची, ती सुद्धा पाहण्यासारखी आहे. त्याचंही कौतुक करावं लागेल. कारण या 3 चेंडूंमध्ये 5 धावा आल्यात, म्हणजे टोटल मिळून 12 धावा आल्यात आणि प्रसाद 11 अलिबाग सारखा मजबूत संघ त्यांच्याकडे आहे. 4 गोलंदाज त्यांचे फिक्स असतील. आय नो दॅट की त्या 4 गोलंदाज झाल्यानंतरच त्यांनी तो संघ या स्पर्धेमध्ये उतरवला असेल. पण राजू सारंग विकेट घेईल का या शंकेकडे आता आपण वळलोय. शाहिद ऑफ स्टंपच्या बाहेर गेले होते, शफल होऊन खेळून काढण्याचा प्रयत्न, एक चोरटी धाव मिळणार का? येस इट इज, ही मिळते जरूर, कारण हा ॲथलेटिझम महत्त्वाचा आहे. कारण कॉल ॲक्च्युअलमध्ये आपण पाहिल्यानंतर मैदानामध्ये जयेशचा होता. जयेश गाग मैदानामध्ये म्हणाले होते की ही रन्स होते आणि झाली पाहिजे, त्यासाठी ते धावत सुटले होते. त्यांना माहिती होतं की डेंजर एंडला जे काही होईल ते आपल्या भोवती होईल, पण ही रिस्क तुम्हाला घ्यावी लागतं ना. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा आपण म्हणतो की काही जण पैसे बँकेत गुंतवतात, त्यांना माहिती असते की ती सेफ इन्व्हेस्टमेंट असते. काही जण थोडी रिस्क घेतात आणि म्हणतात की म्युच्युअल फंडमध्ये आपण पैसे गुंतवूया, आणि काही जण शेअर मार्केटमध्ये गुंतवतात. ग्लोबल जिओ पॉलिटिक्सचा जगाचा विचार केलात तर थोड्याशा सिच्युएशन बदलताना जरी पाहायला मिळाल्या तरी ते मात्र सत्य आहे ना की हाय रिस्क मेक्स हाय प्रॉफिट. ऑफ स्टंपच्या बाहेर या वेळेला सारंग यांचा चेंडू वाईड असणार आहे. पंचांनी या वेळेला आमच्या स्कोरर मित्राकडे हात समांतर करून कळवलं आणि धावफलकावरती धावसंख्या पोहोचले 14 पर्यंत. 14 ऑन बोर्ड. 30 धावांची आवश्यकता आहे. सामना निर्णायक क्षणापर्यंत पोहोचत असताना शेवटच्या ओव्हरपर्यंत जाणार का? बिलकुल नाही, असं या वेळेला घाग म्हणतोय. जयेश घाग बॅटमधून निघालेला हा फटका सीमारेषेच्या बाहेर इशारा देतोय. आलाय आता जयेश नावाचा वाघ. प्रेशर को थोड़ा सा रिलीज किया जाए. आज मैदानामध्ये ती सिच्युएशन पाहायला मिळाली आणि जयेश घाग मैदानामध्ये त्यांना तो थोडा ओव्हरपिच प्रकारचा चेंडू मिळेल, लोअर फुल टॉस मिळेल या अपेक्षेतच ते होते आणि मग त्यांनी लॉंग ऑनला षटकार भिरकावून दिला. चोरडे गावामध्ये जिथे जिथे टीव्हीवरती सामना पाहिला जातोय ना ते खुश झाले असतील. ते म्हणत असतील आली मॅच, जवळ आली जवळ आली, कारण आता मॅच जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता पण फ्रंट ऑफ द विकेट खेळलेत. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. काय फटका आहे, काय ताकद आहे. जयेश नावाचा वाघ आज मैदानामध्ये खऱ्या अर्थानं उसळून येतोय. सीमा आपल्याला साकारायचा असेल तर मात्र थोडं वेगळं काहीतरी करावं लागेल या आशेने ते मैदानामध्ये उतरले होते. पहिल्या इनिंगला सुद्धा ते तितकेच सुंदर खेळले, म्हणजेच गोलंदाजी अफलातून गेली आणि मग आता जेव्हा बॅटिंग आले तेव्हा त्यांना माहिती होतं की कॅल्क्युलेटिव्ह इनिंग आपण खेळू या मैदानामध्ये, तेच आपल्यासाठी महत्त्वाचं असेल. वैभव कांबळे गोलंदाजीला आलेत पण फरक पडणार नाहीये. शाहिदच्या बॅटमधून हा सनसणी चौकार पाहायला मिळतोय आणि सामना जिंकतोय, षटकार पाहायला मिळतोय आणि सामना जिंकतोय चोरडे संघ. मनपूर्वक अभिनंदन.